श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थ आणि स्वामींची भक्ती करण्यासाठी देखील भाग्य असावे लागते आणि असेच भाग्यवंत ही स्वामींची भक्ती करत असतात. प्रत्येक स्वामी भक्त हा खरोखरच खूप भाग्यवंत असतो, कारण ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी त्यांना भक्ती करण्यासाठी निवडलेलं असतं. श्री स्वामी समर्थांपर्यंत एखाद्या भक्ताची भक्ती पोहोचत नाही तोपर्यंत स्वामी आपल्या भक्तांना अनुभव हे नक्कीच देत असतात. जेव्हा एखादा भक्त मनापासून निस्वार्थ भावनेने भक्ती करत असतो, मग त्याला जशी जमेल त्या पद्धतीने स्वामी कधीच असं म्हणत नाहीत की तुम्ही कर्म करू नका. तर कर्म करत करत जो कोणी आपले भक्ती करत असतो त्याला श्री स्वामी समर्थ अनुभव हे नक्कीच देत असतात. फक्त भक्ती करणारा भक्त हा मनापासून भक्ती करणारा जर असेल, मग त्याची सेवा थोडी जरी असली तरी देखील स्वामी त्या भक्तांना अनुभव देत असतात. त्याचे आयुष्य अगदी तारून नेत असतात. प्रत्येक संकटे अडचणी यामध्ये स्वामी त्याच्या बरोबर असतात. त्याला कधीच एकटे पडू देत नाहीत. जसे स्वामी म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द स्वामी आपल्या भक्तांसाठी किंवा जी लोक भक्ती करत नाहीत त्यांच्यासाठी सुद्धा असतो. फक्त एखाद्या व्यक्तीने स्वामींच्या फोटोकडे किंवा स्वामींकडे पाहिले की स्वामींचा पहिला शब्द असतो की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्याच पद्धतीने जो एखादा व्यक्ती जर स्वामींची सेवा करत असेल तर तुम्हीच विचार करा की स्वामी त्या भक्तांना किती तारून नेतील, किती जवळ घेतील. जर स्वामी प्रत्येकाला जर म्हणत असतील की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, परंतु त्यातली त्यात जर एखादा भक्त स्वामींच्या चरणाशी असेल तर स्वामी आईचं रूप आहे, ती किती माया लावेल, किती प्रत्येक संकटामध्ये स्वामी आपल्या भक्तांना तारून नेतच असतात. त्याचबरोबर स्वामींची जे करेल सेवा तोच खाईल मेवा. ज्या लोकांनी स्वामींच्या चरणी आपले अस्तित्व अर्पण केलेले आहे त्याच्या आयुष्याचा संपूर्ण भार हे ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ चालवत असतात. अशा सुंदर अशा प्रत्येक स्वामी भक्तांचे अनुभव हे असतातच. आणि आज मी तुम्हाला एका स्वामी भक्त ताईंचा अनुभव आज मी तुम्हाला सांगणार आहे. आणि त्या ताई या मुंबईमध्ये राहणाऱ्या आहेत. त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी कोणता चमत्कार केलेला आहे आणि स्वामींनी कोणकोणते अनुभव दिलेले आहेत, चला तर जाणून घेऊया त्या ताईंच्या शब्दामध्ये. ताई सांगायला सुरुवात करतात. समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनुभव सांगायचे. माझा अनुभव आलेले आहे मॅडम. अच्छा अच्छा, मी मुंबईवरूनच बोलते. नाव सांगायचं? नाव नाही मला सध्या सांगायचंय. बरं बरं, मी सांगते. म्हणजे असा अनुभव, आम्ही बैठकीवाले आहोत पहिले पासून. रामदास स्वामींची. स्वामींची ते पोथी वगैरे आम्ही म्हणजे येत नाही वाचायला, मला लिहायला येत नाही ताई. पण आता तुमच्याकडे माझी बहीण म्हणून मोठी सांगते समर्थांची आहे. मला लई टेन्शन आहे ताई, काय करायचं ना काही सुचत नाही. पण एक वेळा असं झालं ना की गेल्या जुलैमध्ये मला फोन, माझ्या घरून फोन आला. माझं घर आहे विरारला, तिथे माझा मुलगा राहतो. मुलगा म्हणजे त्याचं लग्न वगैरे नाही झालं. मग असं एकदम म्हणजे असं मला एवढा त्रास आहे की नाही, मला घरात राहून देत नाही. अरे कसं माहितीये, तो नशा वगैरे करतो, सगळं काय करतो. आणि माझे मिस्टर नाही ताई. कारण मी आता माझ्या मनात मन मोकळं करून सांगते. माझ्या 3 मुली आहेत, 1 मुलगा आहे. दोन्ही मुली बोलत नाही. अरे त्यांच्या सुखादुखात जाते, सगळं खर्च वगैरे मी करते. पण ते काय आहे, त्यांना काय काय गोष्टीवरून त्या भावाचा राग येतो. भाव असा करतो, तसं करतो. हो ना ताई. आपण नशामुक्तीचे केंद्र किती आहेत ताई? तिथे झालं 2-3 लाख रुपये खर्च केले ताई.
आता तो सुधारलाय. अरे वा, बरं झालं. हा, स्वामींच्या याने सुधारलेला आहे. पण मला अनुभव तेव्हा आला स्वामींचा की आम्ही लॉकडाऊनच्या नंतर बैठक बंद झाली हा आणि पोथी वगैरे वाचायला मला येत नव्हती. तर माझी एक 3 नंबर मुलगी आहे, 2 नंबर, हा. तिने सांगितलं, मम्मी ती लोक बैठकीवाले आहेत. हम्म. मम्मी तू असं कर की जय स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ करून ती पानं जरा हे करत जा, पलटत जा. अरे वा. हा असं मला तिने सांगितलं. हा. मग ते लॉकडाऊन पासून आम्ही बंद केलं. हा हा आणि माझ्या मनीदानी ना या टेन्शनमुळे सगळं काय पोथी वगैरे सगळं मी बाजूला ठेवून दिली स्वामींची. हे सगळं हा. बैठकीचं वगैरे. हा हा आता बोललं काय करायचं नाही. मग मी विरारला गेले राहायला हा. आणि तिथून मला काम नाही. मी पेशंटचं केअर टेकरचं काम करते ताई. हा. अच्छा अच्छा. हा. हा, आता मी दादरमध्ये कामाला आहे. अरे वा. पण फुल टाइम मी राहते. पण स्वामींच्या याने माझं ठीक चाललंय. हा, पण जुलैमध्ये मला त्यांनी काम दिलं. मला काम नाही भेटायची ना कुठे. 2 दिवस करा, 3 दिवस करा. मग एक मठ होतं स्वामींचं दादर अंधेरीला आहे. हा हा हा. त्याच्या बाजूला 5 मिनिटाच्या अंतरावर मी हे केलं आणि त्याच्या अगोदर मी मुलीकडून आली दादर कामाला. त्या माझी मुलगी काय बोलली, मम्मी तू काम कर, ते स्वामींच्या मठामध्ये जा एकदा आणि त्या स्वामींना हात जोड आणि त्यांना अगदी त्यांच्या पुढे मस्तक टेक. अरे वा. माझं असं काय आहे असं म्हणजे स्वामींना विनंती कर. मला कधी माहिती नाही, आम्ही कधी केली पण नाही, कधी केलंच नाही काही. मी एवढं कधी नाही मंदिरात गणपतीच्या वगैरे जायची. तर मग आता तिथे ना 4 दिवस काम केलं मी तिथे. त्या मॅडम बाईचं, ती बाई एकटी होती, तिला सांभाळलं वगैरे सगळं. आणि तिची भाची आहे ना इथे पुण्याला राहत होती, मलाच सगळं घर सांभाळायला लागायचं. रविवारी गेली, सोमवार मंगळवार आणि बुधवारी आणि गुरुवारी मी स्वामींच्या मठामध्ये संध्याकाळी त्या बाईला एकटी ठेवून लॉक करून मंदिरात गेले पाया पडायला. त्या स्वामींना भेटली, चांगलं हे केलं, मी विनंती केली, सगळं काय दिलं आणि मग मी आली तिथून. आणि संध्याकाळी ती बाई हब झाली. हा, ती बाई हब झाली. होती. हा, त्या प्रसाद वगैरे तिला मी दिला पण स्वामींचा आणलेला मी घेतला. पहिली वेळ मी स्वामींच्या याच्यात गेली आणि ती बाई ऑफ झाली आणि मला दादरला मी आता कामाला आहे तिथून मला फोन आला की तुला कामाला यायचं आहे इथे. हा, माझ्याकडे पण कायमचं आहे. एवढा अनुभव मला स्वामींनी तो दिला आणि मला कायमचं काम दिलं. अरे वा. पण त्या बाईकडे मी 4 दिवस काम केलं. तिने माझी हालत बघून माझं सगळं समजून स्वामींच्या याने 20,000 रुपये 4 दिवसाचा पगार दिला. बापरे. 4 दिवसाचा खोटं नाही स्वामींच्या याने. पण मी माझ्याकडे आणि मी काय सांगते तो एक मला अनुभव आलेला आहे हा स्वामींचा. तेव्हापासून मी स्वामींच्या मठात दादर अंधेरीला जाते इथून निघाले. तेव्हा इथे छोटंसं मंदिर आहे आणि मी काय बोलते तेव्हापासून ना मी गुरुवार चालू केले. अरे वा. हा, पण काय आहे ना ते गुरुवार मी चालू केले. पण मला ते हे काय माहिती नव्हतं का नारळ द्यायचा काय द्यायचं. नाही ताई, आपण जसं भोळ्या मनाने करतो ना ते स्वामींना आवडतं ताई. जेवढं नियमात जाईल ना तेवढे नियम जास्त असतात ताई. जरी तुम्ही. तर मी काय केलं, मला असं वाटलं ना 10 तारखेचा गुरुवार मी जाऊ दे, मी माझ्या याने केलाय ना. मग मी तुमच्या ह्याच्यावर बघून मोबाईलवर बघून मी मंदिर मध्ये गेली. ते छोटस मंदिर आहे खाली, ते चालते मंदिर आहे तिथे. तिथे गेली माझ्या सेटलमेंटला सांगून आणि मी ते उपास चालू केले. आज माझा 3रा गुरु झाला वैल. म्हणजे संकल्प वगैरे केलाय का तुम्ही मी एवढे गुरु करते म्हणून? संकल्प केलाय का तुम्ही मी एवढे उपवास करते म्हणून? नाही, मला हे कळलं ना मग तशीच मी बोलली तिथे. नारळ वगैरे ठेवला, खडी साखर ठेवली. तिथे कोण नव्हतं. नाही मंदिरात ठेवली मी आणि बोलली 11 गुरुवार मी करणार आहे.
हा हा हा. पण स्वामी माझ्या पोरग्याला सुधरवा. अरे वा. मग मी एवढं बोलत आली, हा. पण त्याच्यानंतर मला मंदिरमध्ये जायला नाही मिळालं आणि मी कामावर आहे ना, ती लोक आहे ना फारशी आहेत. कसली? फारशी लोक आहेत. हा हा फारशी. ती मच्छी मटण खाणारी आहेत. हा हा. पण माझ्या याने मी करते. हम्म. मला एक ताई भेटलेली रस्त्यात, ती बोलली आपण असं काही म्हणायचं नाही, तुम्ही तुमच्या याने करताय ना, तुम्ही तुमचं पालन करा. हो ना हो ना. बाकी आपण आता मी आणि इथे माझ्याकडे ना 2-2 पेशंट आहेत ताई. हा, दोन्ही म्हाताऱ्यांना मी सांभाळते 24 तास राहून. पण कधी मी घरी जायचं बोलली, या मुलाला नुसता पैसा दे मला, बस त्याला गाडी पाहिजे. मी स्वामींच्या याने मी दिवाळी त्याला गाडी घेऊन दिली. पण माझी एकच विनंती स्वामींकडे, बाबा मला 2च वस्तू द्या, माझा मुलगा सुधरवा. आणि माझी 3 नंबर मुलगी आहे ना, तिला मी माझे 3 लाख रुपये दिले होते. हा, तर तिला ते पैसे द्यायची इच्छा होऊ द्या, असं मी तिला हे करते, प्रार्थना करते. बाबा स्वामींना माझं एवढंच आहे. पण आहे ना ताई, असं आपण गुरुवार केले तर चालते ना? हो हो, चालतात चालतात. तुमची वेळ म्हटल्यानंतर तुम्ही तसं स्वामींना सांगा आणि करा उपवास ताई. हा, 11 गुरुवार करेन म्हणून मी बोललेली आहे. आणि झालं ना तर माझा मुलगा व्यवस्थित. आणि असं कधी त्याला बोलली ना मी इथून फोन करून, गौरव ते म्हणजे आता मी घरी गेली ना 15 दिवसांनी की मी साफसफाई करते ना, देवाची पूजा वगैरे करते, चाफ्याचे फुलं वगैरे नेते, सगळं करते. माझ्या घरी पोटू आहे स्वामींचा, पहिल्यापासून आहे स्वामी समर्थांचा पोटू. मग तिथं कोण सेवा करतं? तो करतो पूजा, अगरबत्ती वगैरे लावतो. हा, रोज लावतो अगरबत्ती. पण असं साफसूफ नाही काय करत, काही नाही करत, मी करते. पण मला इथे गुरुवारची पूजा करायला भेटत नाही. मी एकदा मंदिरमध्ये जाऊन येते. 11 गुरुवारी मी काय करायचं ते उद्यापन मी बघित, जमला माझा मुलगा चांगला राहिला तर मी घरी जाऊन ते सगळं करू शकेल. आणि मला हे करायची लय हौस आहे ताई. नाही ताई, आता तुमच्या मुलाला 11 दिवसातच फरक पडला तर खूप छान ताई. पण मला ना तेवढेच पाहिजे माझ्या मुलाला फरक. मग स्वामींना तेच सांगायचं की जरी 11 गुरुवार झाले ताई, तरी देखील जरी नाही फरक पडला तर उपवास वाढवा ताई. कारण आणि आहे ना, माझ्याकडे ना पोटू नाही, पण स्वामींचा ना मंदिर मधून ते कागदाचा छोटा पोटू असतो ना, तो आणून मी त्यांच्या पुढे हात बीत जोडते, चालेल ना? हो हो हो, आहे. छोटा जरी फोटो असला ना तरी चालतो ताई. हा, 2 आहेत, एक पाकिटात ठेवल्या आणि एक मंदिरमध्ये देतात ना, तसं माझ्याकडे आहे. मी ठेवलंय. माझे बरेच दिवस म्हणत होतं की तुम्हाला फोन करून, पण माझा फोन बिघडला त्याच्यामुळे मी छोट्या फोनवरून फोन केलाय. आणि मला अनुभव द्यायचा असतं तर काय मी देत नाही काय, असं मला विचारायचं होतं. मी हे गुरुवार करते तर मला असं चालेल ना? नाही हो हो, चालते चालते ताई. जेवढ्या भोळ्या मनाने सेवा केलेली नेहमी देवापर्यंत पोहोचत असते ताई. अच्छा अच्छा. आपण आता तुमची सेवा तुमच्या मुलासाठी आहे. आता किती गुरुवार झाले, काही फरक वगैरे जाणवतो का मला? नाही, असं काय मला जाणवत नाही. पण तो ना दिवसांदिवस जास्तच करत चाललाय. म्हणजे मला पैसे आता मी 20,000 कमवले ना, ते 20,000 त्याच्याच पाठी जातात. म्हणजे माझा गाडीचा हप्ता जातो, घरपट्टी, हे मेंटेनन्स वगैरे सगळं भरतं, त्याच्या पाठीच पैसा जातोय माझा. आता बघा ना, आणि दुसरा अनुभव मला असा आला, आमचा देवाचा गोंधळ रखडला होता. आणि मी इथे कामाला लागल्यापासून मी माझ्या एका जावेला बोलली आणि स्वामींना पण अगोदर आमंत्रण दिलं मी, स्वामी माझ्या घरी गोंधळ होऊ द्या देवाचा, तर तुम्ही पण गोंधळाला माझ्याबरोबर यायचं आहे तिकडे, असं मी सांगितलेलं आहे. आणि तेच फोन आला मला जावेचा, आपला मेच्या 25 तारखेला गोंधळ आहे, 25 वर्षाने. अरे वा. बघा, हा एक अनुभव म्हणजे मला आलेला आहे स्वामींच्या याने. तसं व्यवस्थित आहे माझं, मला मी स्वामींवर भरोसा आहे, सगळं आहे, विश्वास आहे. पण काय काय गोष्टी अशा अडकतायत ना मध्ये आणि मिस्टर नाही येत ना. कसं आपल्या पण काय काय कर्माचे भोग असतात. हो, तेच मी समजते ताई. मग त्यामध्ये आपल्याला भोग हे भोगूनच संपवायचे असतात ना ताई. जेव्हा भोग संपतील तेव्हा स्वामी सर्व व्यवस्थितच करतात. स्वामींना पण वेळ लागतो ना. वेळ म्हणजे आपल्या कर्माचे भोग भोगण्यासाठी वेळ लागतो. स्वामींना
वेळ मला एक काम दिलं ना, त्याच्यावर हे तुमचे अनुभव ऐकून मला हे सगळं आठवलं. मला कसे अनुभव आले. आज 25 वर्षात एवढा मोठा गोंधळ आहे आमचा, 10,000 रुपये खर्च करून तो घातलाच नव्हता कुणी. अरे बापरे. आपल्या कुलदेवीला पण कुलदेवांना पण म्हणजे. आणि माझे मिस्टर आहेत ना, ते नाही आहे, हाय जिवंत आहे. पण ते बोरोईला राहतात, दुसऱ्या बाई बरोबर त्यांनी राहतात तिकडे. आज जाऊन 16 वर्ष झाली मॅडम. मी 2 पोरींची लग्न केली बाबांच्या याने. आणि मोठ्या मुलीच्या वेळेला पण मला तसा अनुभव आला होता. पण आम्ही काय, हा माझा मुलगा आहे ना, लहानपणी बैठकीला जायचा. 6 वर्षाचा वयपर्यंत, 10 वर्षाचा वयपर्यंत जात होता तो. आणि 3 नंबर मुलगी माझी बैठकीवाले त्यांच्या घरात सगळी माणसं. आणि ते माझे जावई पण स्वामी समर्थांच्या ह्याच्यात जातात मठामध्ये वगैरे दरवेळेला अभिषेक वगैरे करायला. पण हा मुलगा त्याला अजिबात आता काय करायला मागत नाही, असं कोणती गोष्ट. आणि काय करायला गेलं ना तर होते. तुम्ही करा सेवा. आणि हे पण करा, त्या मुलाला तुमच्या तारक मंत्राचं तीर्थ पण देत जा. तीर्थ इथे करायला मिळत नाही ना मला. मी गेल्यानंतर केलं ना, तो मुलगा बोलतो काहीतरी तू करते बोलते देवाचं. नाही, तू सुखी राहावा म्हणून त्याला म्हणायचं, तू सुखी राहावा, समाधानी राहावा, याच्यासाठी हे तीर्थ देते मी, घेऊन आले केंद्रातून म्हणायचं. अच्छा. ते स्वामी तसं काय बोलत नाही स्वामींच्या याने. मग त्याच्या पाण्यात टाकून वगैरे आलं तर चालेल ना, हंड्यातलं पाणी. हो ना, तो फक्त पिण्यासाठीच वापरत असेल तर ठीक आहे ना, मग या पिण्यासाठी, खाली पिण्यासाठी वापरतो. विरारला आहे ना आमच्याकडे याचं मिक्स पाणी येते ना, म्हणून बिसलरी मागवतो तो. हो चालतं ना, मग ओता पिण्याच्या पाण्यामध्ये. आणि तिथं तुम्ही गेल्यानंतर तीर्थ पण बनवून ओता, आणि केंद्रातून पण तीर्थ घेऊन जावा. केंद्रात मिळते तीर्थ? हो असतं ना, प्रत्येक केंद्रामध्ये तीर्थ असतं ना. त्या गुरुजनकडे बघायला पाहिजे. इथे कोण नाही छोटा गुरुजना विचारायला. मंदिरातील तीर्थ तर खूप पवित्र आलं ना, तिथं किती मंत्र उच्चार, स्वामींचा वास. हो ते तर आहेच. आणि माझे मिस्टर गेले ना, ती बाई आहे ना, आदिवासी आहे, तिच्याकडे 17 वर्ष झाले तो राहतोय माणूस. बापरे. मग तेव्हा हा मुलगा माझा 15 वर्षाचा होता, आता तो 32 वर्षाचा झालाय. काही सुधारता माझी नाकी 9 झालेली आहे. पैसा जातो आणि हे सगळं जातं बोला. म्हणून मी बोलली, मी घरी जायला मला भीती वाटते. आता त्याला पाय दुखतोय, हे दुखतंय, ते दुखतंय, असं करून चालले. त्यात गाडी दिली त्याला काम करायचंय म्हणून, हप्त्यावर गाडी घेतली ताई मी. माझी मुलगी पण ओरडत होती, मम्मी तुला हप्ता भरायला जमेल का? मग तो करतो काय आता जातो आता घरीच असतो. अरे आता काम पण नाही करत काय. त्याला मला एवढंच की त्याला बुद्धी झाली पाहिजे. तर आता मी तेच विचारत होता, ते तीर्थ वगैरे आपण असं केलं तर चालेल ना म्हणून. हो चालतं ना, तीर्थाचा खूप फरक आहे ना ताई. आणि मंदिरातली विभूती आणू ना. विभूती आणा, तीर्थ असलं, तीर्थ पण असतं ना, तीर्थ पण घेऊन या. आणि तीर्थामध्ये आपल्याला तारक मंत्रामध्ये सांगितलंयच ना, प्रत्येक संकटामध्ये तारून नेणारा, अशक्य ही शक्य करणारे स्वामी आहेत. स्वामी म्हणून ते तीर्थ खूप खूप म्हणजे अगदी चमत्कारिकच तीर्थ असतं ना. आता मी मला काय वाचायला लिहायला येत नाही काही, पण मी हे आहे ना मोबाईल मध्ये बघूनच करते. आता एक उपास पकडायला लागल्यापासून मी ते म्हणजे हे सगळं ऐकायचं, काय प्रार्थना वगैरे काय स्वामी. आता तुमचा मोबाईलवर आहे आणि हे सगळं ते चालेल ना? हो चालतं ना ताई. तारक मंत्र ऐकायचा, नामस्मरण करत राहायचं. ते तर असते माझ्या तोंडात. आणि स्वामी चरित्र सारामृत मध्ये पण अध्याय असतात ना ताई, ते पण ऐकले तर चालतील. आता तुम्हाला वाचता येत असेल तर वाचा, तुम्ही नसतील. नाही, वाचायला नाही जमत आणि लिहायला पण मला जमत नाही ना, त्याच्यामुळे मला वांदी झालं. मग ऐकले तरी चालतील ताई. आता वाचताच येत नाही म्हटल्यानंतर काय करायचं? आपल्याला फक्त समजून घ्यायचंय ना, काय स्वामींनी केलं, काय झालं ते. मग हे मी रात्री झोपायच्या अगोदर लावते. काय किती आहेत ते? 108 अध्याय आहेत. आणि ते दत्ताचं वगैरे फोटो वगैरे आहे स्वामींचं वगैरे. गुरुचरित्रातील आहेत.
हा तो लावते. हा 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 तो ऐकते. मला टाइम असेल ना तेव्हा ऐकते, नाही तर मध्ये मध्ये उठावं लागतं ना, असं मी करत नाही. हा 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 मग दुपारच्या वेळेला ते ऐकत बसते मी अर्धा तास लावून. हा 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 अर्धा तास चालते. जय स्वामी समर्थ. चला स्वामी. हा बस. हो हो हा चालेल ताई. हा हा करा सेवा हा. तुम्ही, फरक देतील स्वामी. स्वामींना प्रार्थना करा, कारण करते आणि करविते स्वामीच आहेत. हो स्वामीच आहेत. हा पण असं कसं बोलून जरा माझं तुमच्याकडे जरा मन मोकळं झालं. हो 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 हा असं म्हणजे मला किती दिवस मी या फोनवरून फोन करू काय विचारते. तर ती मुलगी माझी गावाला गेले ना, ते बॅलन्स करेल त्याच्यात, तेव्हा मला तो फोन चालू होईल माझा. हा 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 हा. नाही, खूप सुंदर अनुभव आहे ताई, शेअर करते मी. मला तर लय अनुभव तो, हे 2 अनुभव लय मोठे आलेले आहेत. हा हा हा. चला जय सद्गुरू. हा, श्री स्वामी समर्थ. जय स्वामी समर्थ. बघा मित्रांनी मैत्रिणींनो, या मुंबईमध्ये राहणाऱ्या ताईंचा अनुभव किती सुंदर होता. आयुष्यामध्ये अडचणीही येतच असतात, कारण आयुष्य हे सुख दुःख अडचणी संकटांनी भरलेलं असतं, त्यामध्ये आनंद देखील असतो. परंतु अशा आयुष्यामध्ये जर ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ आपल्याबरोबर असतात, तर ते नेहमी या संकटातून या दुःखातून कोणता ना कोणता मार्ग काढत असतात आणि एक समाधानकारक किंवा विश्वासाचा एक मार्ग दाखवत असतात. आणि त्या मार्गावरती श्री स्वामी समर्थ नेहमी आपल्या भक्तांच्या बरोबर असतात. आणि हेच खूप महत्त्वाचं आहे. तुम्हीच विचार करा की ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांची साथ भेटणं ही काही साधी गोष्ट नाही. आणि त्याचमुळे मी प्रत्येक स्वामी भक्तांना नेहमी म्हणत असते की स्वामींची सेवा करणारा प्रत्येक स्वामी भक्त हा खरोखरच खूप भाग्यवंत असतो. अशा ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांची साथ त्यांना मिळालेली असते आणि त्यांची सेवा करण्याचं भाग्य त्यांना मिळालेलं असतं. त्यामुळेच मित्र आणि मैत्रिणींनो, जशी जमेल त्या पद्धतीने परंतु स्वामींचा जप करा, नामस्मरण करा. पुढे तुमच्याकडून काय सेवा करून घ्यायचे ते स्वामी आपोआप करून घेतील, परंतु सुरुवात करणे हे देखील खूप महत्त्वाचे आहे. आणि जेव्हा तुमची सुरुवात होते स्वामी सेवेला, तेव्हा मात्र स्वामी सुंदर सुंदर अनुभव हे नक्कीच देत असतात. फरक मात्र एवढाच असतो की काही लोकांना स्वामींचे अनुभव पटकन येतात, तर काही लोकांना स्वामींचे अनुभव यायला उशीर लागत असतो. परंतु अनुभव मात्र स्वामींच्या सेवेमध्ये 100% हा येतच असतो. मित्र आणि मैत्रिणींनो, जेव्हा तुमचा विश्वास भगवंतावर असेल, तेव्हा भगवंताचा विश्वास देखील आपल्या भक्तांवर, भगवंताची काळजी देखील आपल्या भक्तांप्रती तेवढीच असते. त्यामुळे आपण अगोदर ईश्वराची भक्ती करणे हे खूप गरजेचे आहे. प्रत्येक जण आयुष्यामध्ये सुखी समाधानी होण्यासाठी आपला बँक बॅलन्स वाढवत असतो. पैसे बँकमध्ये ठेवून तो साठवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि ते कशासाठी साठवत असतो की पुढे जाऊन आपल्याला ते पैसे उपयोगी पडावेत. कारण पुढे जाऊन कधी कोणती कशी वेळ येईल हे कोणालाच माहीत नसते. आणि वाईट वेळेसाठी किंवा चांगल्या वेळेसाठी पैशाचा बँक बॅलन्स साठवून ठेवत असतात. आणि नेमकं याच सारखे प्रत्येकाने आपल्या भक्तीचा बँक बॅलन्स साठवून ठेवणे हे देखील खूप गरजेचे आहे. कारण तुम्ही विचार करा, जर ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ तुमच्याबरोबर असतील, तर कधी कोणते वाईट संकट येण्याची शक्यता नसतेच. कारण जेव्हा आपल्याबरोबर ईश्वर असतात, तर ईश्वराच्या समोर असं कोणतीही वाईट गोष्ट होऊ शकणार नाही. त्यामुळेच आपला बँक बॅलन्स हा भक्तीचा बँक बॅलन्स साठवणे हे खूपच गरजेचे आहे. तर यात मुंबईमध्ये राहणाऱ्या ताईंचा अनुभव खूप सुंदर होता. तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर तुम्हाला स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल, तर मी इथे तुम्हाला नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव नक्की शेअर करायचा आहे. जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता, तेव्हा स्वामी तुम्हाला सुंदर सुंदर अनुभव तर देतातच. त्याचबरोबर तुमची स्वामी सेवा जर तुमचा अनुभव एखाद्याला जर ऐकला आणि त्याला जर मदत देखील होऊ शकते. त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकून एखादा व्यक्ती जर स्वामींच्या सेवेमध्ये आला, तर याचे पुण्य तुम्हालाच भेटणार आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी तुम्हाला अनुभव तर दिलेला आहे. आता तुमचे कार्य आहे की तुम्हाला आलेला अनुभव पुढे शेअर करायचा आहे. आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे, या चॅनलचं एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे.
तर मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थांचे अनुभव तर खूप सुंदर सुंदर असतात. त्याचबरोबर तुम्हाला आलेले स्वामींचे अनुभव कसे आहेत ते देखील आपल्या या चॅनलवरती नक्की शेअर झाले पाहिजेत. मी आशा करते की तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव तुम्ही नक्की शेअर कराल. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा. श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.